आणि कोणीच कोणाचा नाही. हो बिग बॉस. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचा विचार करायला हवा. हाच या खेळाचा सारांश आहे. आता कॅप्टन तन्वी, बिग बॉसनी आधीच सांगितल्याप्रमाणे बिग बॉस मराठी सीझन 6 सेकंड राऊंड मध्ये नॉमिनेशन टास्क मध्ये नॉमिनेट झाले आहेत राकेश, कारण की रुचिताने त्यांचा फोटो घातला होता आणि रुचिता त्यांच्या जागेवरून पळालेच नाही. थर्ड राऊंड मध्ये नॉमिनेट झाली आहे राखी, कारण की रोशनने त्यांचा फोटो घातला होता आणि रोशन पळालेच नाही. सेकंड आणि थर्ड राऊंड मध्ये खूप गोंधळ सुद्धा झाला कन्व्हिन्सिंग मध्ये, आणि त्याचमुळे बिग बॉसने हे आदेश दिलं होतं की एकदा ती पिवळी लाईन क्रॉस केली तर परत तुम्ही त्या पिवळ्या लाईनच्या मागे नाही जाऊ शकत. आणि राखी नॉमिनेट झाली कारण की तिला गिल्ट फील होत होतं की राकेश तिच्यामुळे नॉमिनेट झाला आणि म्हणून तिने स्वतःला नॉमिनेट करून घेतलं. मग 3 लोक नॉमिनेशन मध्ये गेली होती, रोशन, राकेश आणि राख. पण इथेच संचालक जी की कॅप्टन आहे तिचा रोल प्ले होतो. तन्वीला एक इम्युनिटी भेटते, ती त्याचा वापर करते आणि प्राजक्ताला नॉमिनेशन मध्ये टाकते. तर आता 4 लोक नॉमिनेट झालेले आहेत आणि ते आहेत रोशन, राकेश, राखी आणि प्राजक्ता. हे 4 नॉमिनेट झाले आहेत आणि आता हे पाहायचं आहे की ह्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या सदस्यांमधून घराबाहेर कोणता सदस्य जाणार. अजून असे अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनल्सला सबस्क्राईब करा.